नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात मागच्या काही वर्षात हळदीची लागवड वाढली आहे. त्यामुळे हळदीचं चांगलं आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीची निवड करणं खूप गरजेचं असतं. आणि हे वाण निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टी तपासायच्या हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हळदीच्या योग्य जातीची निवड करण्यासाठी महत्त्वाचं असतं ते कुर्क्युमिनचं प्रमाण. हे कुर्क्युमिन म्हणजे काय, तर ज्या गोष्टींमुळे हळदीला पिवळा रंग आणि औषधी गुणधर्म येतात. हे हळदीच्या वाणांमध्ये किती आहे, त्यासोबत वाणाचं उत्पादन किती मिळतं, म्हणजे ती ओली असल्यावर किती असतं आणि वाळल्यावर किती उत्पादन असतं, तसंच त्याच्या पक्वतेचा कालावधी म्हणजेच ती किती महिन्यात काढणीला येते आणि हळदीवर येणाऱ्या रोगांसाठी ते किती प्रतिकारक्षम हेही तपासायचंय. या सगळ्या निकषांमध्ये उतरणाऱ्या आणि लोकप्रिय काही जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या हळद संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या आहेत. त्या एक एक करून आपण जाणून घेऊयात. पहिली आहे सेलम. सेलम हळद तशी महाराष्ट्रात चांगली ओळखीची आहे. तिची सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी शिफारस केलेली आहे. या जातीला 12 ते 15 रुंद आणि हिरवी पानं असतात. जास्त आर्द्रता आणि रिमझिम पाऊस असेल तर सेलम जातीला फुलं येतात. तसंच चांगल्या कसदार जमिनीत झाडाची उंची 5 फुटांपर्यंत वाढते आणि त्याला 3 ते 4 फुटवे सुद्धा येतात. आता तुम्ही म्हणाल, हळद तर जमिनीच्या खाली असते, आपण वरच्या पाना फुलांचे फुटव्यांचे गुणधर्म का बघतोय? त्याचं कारण असं की पानं ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे जास्त आणि मोठ्या आकाराची पानं असली की कंदही मोठा येण्याची शक्यता असते. पण हे 100% खरं सुद्धा नाहीये. पानांचा आकार आणि कंदांची संख्या आणि जाडी ही ज्या त्या जातीवर सुद्धा अवलंबून असते. या जातीमध्ये कुर्क्युमिनचं प्रमाण 4 ते 4.5% असतं. सेलम हळद लागवडीनंतर साधारण 8.5 ते 9 महिन्यांनी काढणीला येते आणि उत्पादनाचं पाहायचं म्हटलं तर सेलमच्या ओल्या हळदीचं 350 ते 400 क्विंटल तर वाळलेल्या हळदीचं 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळतं. दुसरी आहे राजापुरी. राजापुरी या जातीमध्ये एका झाडाला 10 ते 15 रुंद फिकट हिरवी पानं आणि सपाट पानं येतात आणि फुलं जरा क्वचितच येतात. या जातीमध्ये कुर्क्युमिनचं प्रमाण चांगलं म्हणजे 6.30% आहे. राजापुरीच्या वाळलेल्या हळदीचा उतारा 18 ते 20% इतका मिळतो. तसं पाहिलं तर राजापुरीच्या ओल्या हळदीचं उत्पन्न 250 ते 300 क्विंटल आणि वाळलेल्या हळदीचं हेक्टरी 50 ते 60 क्विंटल इतकं कमी असलं. बाजारात तसे दर या जातीवरून ठरतात. तसंच स्थानिक बाजारासोबत गुजरात आणि राजस्थानमध्येही या जातीला मागणी असते. त्यामुळे शेतकरी या जातीला जास्त पसंती देतात आणि जातीचा पक्वतेचा कालावधी 8 ते 9 महिने. हळद संशोधन केंद्राने कडप्पा या जातीतून निवड पद्धतीने कृष्णा ही जात विकसित केली आहे. कृष्णा ही जात पानांवरील ठिपके या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. या जातीच्या झाडाची पानं रुंद आणि सपाट असून एका झाडाला 10 ते 12 पानं येतात. तर कुर्क्युमिनचं प्रमाण कमी म्हणजेच तरी 2.80% असतं. कृष्णा जातीच्या वाळलेल्या हळदीचं उत्पादन 75 ते 80 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं. आणखी एक जात आहे जिचे हळकुंड लांब, जाड आणि प्रमाणबद्ध असतं. ही जात आहे टेक्रुपेटा. हळकुंडाचा गाभा आणि पानांचा रंग फिकट पिवळा असतो. रंग फिकट पिवळा म्हणजे तिच्यातलं कुर्क्युमिनचं प्रमाण 1.80% म्हणजे जरा कमी आहे. पण टेक्रुपेटाच्या ओल्या हळदीचं उत्पादन हेक्टरी 380 ते 400 क्विंटल तर वाळलेल्या हळदीचं 65 ते 70 क्विंटल इतकं मिळतं. यानंतरची जात आहे विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातल्या वायगावची. वायगाव हळद हेच तिचं नाव आहे, कारण ती वायगावात तिचं जास्त प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. ही हळद 7 ते 7.5 महिन्यात पक्व होते. या जातीचं वैशिष्ट्य असं की या जातीच्या सुमारे 90% पिकांना फुलं येतात. तसंच पानांचा रंग हा गर्द हिरवा आणि चककणारा असतो. या हळदीची चव आणि वास वेगळा असतो. शिवाय कुर्क्युमिनचं प्रमाणही 6 ते 7% इतकं असतं. त्यामुळे हळकुंडाचा गाभा हा गर्द पिवळा असतो आणि उतारा 20 ते 22% इतका मिळतो. या जातीच्या ओल्या हळदीचं हेक्टरी उत्पादन 175 ते 200 क्विंटल इतकं मिळतं आणि वाळलेली हळद 38 ते 45 क्विंटल इतकं मिळतं. पण ही जात मात्र करपा रोगाला बळी पडते. यानंतर येते आंबे हळद. ही जात हळव्या प्रकारात मोडते आणि विशेष म्हणजे या हळदीला कैरीसारखा वास येतो. त्यामुळे तिचा वापर जास्त तर लोणच्यासाठी केला जातो. ही हळद दिसायला साधारण सारखीच असते, पण आतला रंग फिकट पिवळा पांढरट असतो आणि ती तयार व्हायला 7 ते 7.5 महिन्यांचा काळ लागतो. याशिवाय कसबे डिग्रीजच्या हळद संशोधन योजनेने फुले हरिद्रा आणि फुले स्वरूपा या जाती विकसित केल्यात. त्यातली
हरिद्रा ही सेलम जातीतून म्युटेशन करून विकसित केली आहे, तर स्वरूपा ही दुग्धिरा या जातीतून विकसित केली आहे. फुले हरिद्रा या जातीची वाढ सरळ आणि उंच होते, तर 11 ते 12 गर्द हिरवी पानं असतात आणि साधारणतः 3 फुटवे फुटतात. या जातीत कुरक्युमिनचं प्रमाण हे 5.35% असतं. या जातीच्या ओल्या हळदीचं उत्पादन 400 ते 406 क्विंटल असतं, तर वाळलेल्या हळदीचं 90 ते 93 किलो प्रति हेक्टर मिळतं, तर उतारा 23% असतो. याशिवाय दुसरी जात आहे फुले स्वरूपा. या वाणाची विशेष गोष्ट म्हणजे ही जात करपारोग आणि कंदमाशीला काही प्रमाणात प्रतिकार असते, तर उंची मध्यम असते. फुले स्वरूपाच्या प्रत्येक झाडाला 2 ते 3 फुटवे येतात आणि 11 ते 13 पानं सुद्धा येतात. या जातीमध्ये कुरक्युमिनचं प्रमाण 5.19% असतं, तर उतारा 22% मिळतो. या जातीच्या ओल्या हळदीचं उत्पादन 350 क्विंटल, तर वाळलेल्या हळदीचं उत्पादन सुमारे 78 क्विंटल इतकं मिळतं. याशिवाय केरळच्या कोझिकोड इथल्या भारतीय मसाला पिके संशोधन केंद्राने सुवर्णा, सुगुणा, IISR प्रभा, IISR प्रतिभा आणि IISR केदारम या वाणांची शिफारस केली आहे. यासोबत कोइंबतूर इथल्या तमिळनाडू कृषी विद्यापीठानं BSR 1, BSR 2 या वाणांची शिफारस केली आहे. तुम्ही या वाणांपैकी कोणतं वाण वापरता का, की याहून वेगळं वाण वापरता, हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.